मी डॉक्टर सौ सुप्रिया राजेश गुजराती. माझ्या कथेचं नाव आहे मुक्ती. अगदी कालचीच गोष्ट असल्यासारखे वाटते. यांच्या बँकेने हे म्हणजे श्रीपाद कुलकर्णी यांना प्रमोशन दिले, पण दुसऱ्या गावी. त्यांच्या कामाची पद्धत, शिस्तशीरपणा, ध्येयवादी स्वभाव, नेतृत्व, वक्तशीरपणा या सर्व गुणांमुळे त्यांना बँकेने नवीन ब्रँचचे मॅनेजर केले होते. आम्ही घरातली सर्व मंडळी खूप खुशीत होतो. सासू सासरे व मुले, मोठी श्वेता व धाकटा रवी सारेच खुशीत होतेच खरे, पण सर्वांना आपले पुणे शहर सोडायचे नव्हते. बाबांच्या प्रमोशनमुळे शाळा बदलणार, मित्रमंडळींना सोडून जावे लागणार म्हणून रवी व श्वेता दोघांमध्ये नाराजी होती. सासू सासऱ्यांचे पण तसेच. त्यांचे सिनियर सिटीझन क्लब, नाटक, सिनेमा, गाण्याच्या मैफिली, मित्रपरिवार या सगळ्यावर आळा येणार होता, पण दुसरा उपाय नव्हता. यांनी सर्वांना स्पष्ट सांगितले होते, 2 वर्ष कळ सोसूया, मग परत बदलीचा अर्ज टाकून पुण्याला येऊया, नाहीतर सरळ नोकरी सोडून दुसऱ्या कोणत्याही बँकेत चांगली नोकरी मिळेल असे सांगून आम्हा सर्वांना गप्प करून टाकले. सर्वांचे निरोप समारंभ घेतले गेले. हे शेवटच्या दिवशीपर्यंत बँकेतील काम संपत होते व मी पॅकिंगमध्ये रोज गुंतलेली होते. आमची बदली रत्नागिरीजवळ वासेगाव या ठिकाणी झाली होती. गाव रत्नागिरीपासून 25-30 किलोमीटर अंतरावर होते. गाव खूप सुंदर होते. समुद्र किनाऱ्यावर वसलेले होते. साधी माणसे, ताजी हवा, शांतता, सुपारी व नारळाची हे मोठाली झाडे, हिरवागार परिसर मला तर ट्रिपला आल्यासारखे वाटत होते. आम्हाला बँकेने 2 मजली छोटासा बंगला दिला होता. आम्ही सर्व सामानासकट संध्याकाळी 7 वाजता वासेगावला पोचलो. पुढे आमची मारुती कार व मागे सामानांनी भरलेला टेम्पो. बंगला बाहेरून छान वाटत होता. 4-5 वर्ष झाली असतील बांधून असे वाटत होते. तसा बाहेरच्या अंगणात बराच पालापाचोळा पडला होता, बट नॉट बॅड शेरा द्यायला हरकत नव्हती. बँकेचा शिपाई आमची वाट पाहत गेटापाशी उभा होता. त्याने नमस्कार करून बंगल्याच्या चाव्या आमच्या सुपूर्द केल्या. आम्ही प्रवासाने व रोजच्या धावपळीने इतके थकलो होतो की मस्त बेडमध्ये जाऊन झोपून जावे असे वाटत होते. कोणालाही जेवायची इच्छा नव्हती. प्रवासात भरपूर चरले होते. मला तर सामान नुसते घरात उतरून घ्यायचे होते. पुढे बघू, हळूहळू 3-4 दिवसात लावत बसू असा विचार करीत होते. यांनी दार उघडले व दिव्याचे बटन शोधून काढले. दिवा लावताच आम्हा सर्वांना आतून घर कसे असेल म्हणून उत्सुकता होती. माकडासारखे दरवाजात गर्दी करून उभे होतो. दिवा लावताच अहो आश्चर्य, चक्क हॉलमध्ये सोफा सेट, खुर्च्या, टीपॉय, टीव्ही, खिडक्यांना पडदे. वाव, बंगला तर वेल फर्निश मिळाला होता. आपल्या सामानाचे काय करायचे समजेना. मी तर पहिले किचन शोधायला वळले, तर अजून नवल पूर्ण संसार मांडलेला, जसा काही इकडच्या गृहिणीने नुकतेच सर्व आवरून ठेवले होते. अगदी टोपलीमधली धुवून ठेवलेली भांडी सुद्धा तशीच्या तशी. हो, पण सर्व भांड्यांवर व फर्निचरवर धुळीचा थर होताच, म्हणजे साफसफाई करायला कोणी ठेवले दिसत नव्हते. सासूबाईंना हे बघून खूप आश्चर्य वाटले व थोडी शंकाही आली. त्या म्हणाला, कुठली बाई आपला संसार असा ठेवून निघून गेली असेल? काही सर्व भांडी बँकेचीच आहेत. माझ्याकडे तर काहीच उत्तर नव्हते. पण आपल्याला काय, कोणाचे का असेनात, आपल्याला आपली भांडी काढायला नको न फर्निचर काढायला नको, सगळं काम वाचलं. ह्यांच्यातच मी खूप खुश होते. मी ठरवले, एखाद्या जास्तीच्या खोलीत टेम्पोमधले सर्व सामान जसेच्या तसे उतरून घ्यायचे. 2 वर्षांनी तसेच टेम्पोमध्ये चढवायचे. झंझट नाही. आमची सगळी स्वारी वरच्या मजल्याकडे निघाली. खालच्या मजल्यावर हॉल, किचन व एक रूम होती व आम्ही सर्व दिवे लावत जिन्यांनी वर पोहोचलो. वर 3 खोल्या व 2 बाथरूम कम टॉयलेट होते. एक रूम उघडून बघत होतो तर वर सुद्धा बेडवर चादरी टाकलेल्या, पडदे, कपाटे, ड्रेसिंग टेबल, सगळी लागणारी फर्निचर. चला, मला तर हायसे वाटले. मी सुटले. सगळे रेडीमेड मिळाल्याने आता फक्त हातपाय तोंड धुवायचे व बिछाण्यात उडी मारून गुडूप झोपायचे. रवी, श्वेता पण आपली रूम बघून खुश होते. सासू सासऱ्यांना पण त्यांची रूम आवडली होती. पटापट बॅग्स वर आणल्या व कपडे बदलून आम्ही झोपून गेलो. इतके थकले होतो की कशाचीच शुद्ध नव्हती. आम्ही कशाचाही आवाज ऐकला नसता.
अगदी बँडवाले बंगल्यावरून गेले असते तरी त्यांच्या स्पीकर्सच्या धणाणा आम्हाला ऐकू आला नसता. सकाळी 7:30 वाजता जाग आली. ऊन वर आले होते. मी पटकन आंघोळ करून खाली किचनमध्ये घुसले. आता ही सर्व धूळ आवरून भांडी घासावी लागतील आणि स्वयंपाकाचे बघावे लागेल असे विचार करू लागले. म्हणून मी समोरचे दार उघडले व बाहेर गेले. शेजाऱ्यांची कामवाली मिळाली तर बरं होईल. थोडी आपली नड काढली की तिलाच कामावर ठेवावे किंवा तिच्या ओळखीच्या बाईला ठेवून घ्यावे असे काहीसे विचार माझ्या मनात चालू होते. शेजारच्या कंपाऊंडला लागून भिंतीजवळ जाऊन मी शुकशुक शुकशुक असे 3-4 वेळा केले. मग टाळ्या वाजून कोणाचे लक्ष वेधता येते का बघितले तर काहीच रिस्पॉन्स नाही. खरं म्हणजे आपल्या शेजारी कोणी नवीन राहायला आल्यावर किती उत्सुकता असते. कोण लोक आहेत, नाव काय, गाव काय. बायका पुढे होऊन विचारपूस करतात. इथे तर आमची कोणीच दखल घेतली नव्हती. शेवटी मी ठरवले घरात कोणाला तरी सांगून सरळ चपला घालून शेजाऱ्यांकडे जाऊन दार वाजवायचे व त्यांना कामवालीबद्दल विचारायचे. मी पहिले डाव्या बाजूच्या बंगल्यात गेले. बेल वाजवल्यावर खूप वेळाने दार उघडले. एका 45च्या बाईने थोडे दार उघडून माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. माझ्याशी बोलू की नको असे काही संभ्रमात वाटत होती. मी तिला सगळी माहिती दिली पण ती काहीच बोलली नाही. शेवटी तिला कामवालीबद्दल विचारले तर नुसतेच डोके नकारार्थी हलवले व पटकन दार लावून घेतले. मी 2 मिनिटे तशीच्या तशी दाराबाहेर उभी राहिले. ही बाई अशी का वागली? ती आपल्याला बघून घाबरली का? का ती माणूसगणी आहे की चमत्कारिक स्वभावाची असेल? असे काहीसे तर्क करून मी उजव्या बंगल्याकडे मोर्चा वळवला. मी तशी मनातल्या मनात दुमसत होते. इथली सर्व माणसं विक्षिप्त आहेत का आपल्या नशिबी असा शेजार आहे काहीच कळत नव्हते. इथे परत मी बेल वाजवली व वाट पाहत बसले. बराच वेळ कोणीच दरवाजा उघडला नाही. म्हणून मी जायला वळाले तर तेवढ्यात दार उघडले. आतून एक श्वेत साडी घातलेली 65-70 वर्षाची बाई बाहेर आली. ती गोरी मध्यम बांधाची, थोडी वाकलेली, पांढरे शुभ्र केस नीट विंचरलेले दारात उभी होती. पहिले माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. मग काहीतरी आठवल्यासारखे मला म्हणाली, तुम्ही आमचे नवीन शेजारी का? मी पण मग आजीजींनी म्हटले, हो हो आम्ही काल संध्याकाळीच आलो. मी श्रीमती वृंदा कुलकर्णी. त्यांनी मला आत येण्याची खूण केली. मी त्यांच्या घरात गेले. हॉलमध्ये मला बसवले. ते छोटे व त्यात माफक फर्निचर होते. मी बसून त्या आजींना माझा प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी विचार केला व म्हणाल्या, माझ्याकडे एक घरकामाला बाई येते खरी पण तुमच्याकडे येईल की नाही जरा शंका आहे. मी लगेच म्हटले, मी पगार चांगला देईन. आमचे हे बँकेत मॅनेजर आहेत. पैशाचा काहीच प्रश्न नाही. त्यावर त्या म्हणाल्या, अहो पैशाचा प्रश्न नाही, बाब दुसरीच आहे. मग गप्प झाल्या. मला त्यांचा काहीच अर्थ कळणार नाही. त्यांनी मग दुसराच विषय काढला. घरात कोण कोण आहे, पुण्यात कुठे होता वगैरे वगैरे. शेवटी मी तिला विचारून बघते असे सांगून त्यांनी मला रवाना केले. परत आले तर सगळे सुटले होते. सासूबाईंनी भांडी घासायला सुरुवात केली होती. मग मी पण आली या भोगासी म्हणून पदर खोचून कामाला लागले. यांनी दोघा पोरांना हाताशी घेऊन हॉल साफ करायचे ठरवले. आजोबा आपले काठी घेऊन फेरफटका मारायला व नवीन मुलूक जाणायला गेले. किचनच्या डब्यांमध्ये पिठे व कडधान्य होती पण सगळ्याला जाळे व कीड लागली होती. आम्ही थोडे घरून आणलेले साहित्य काढले. पीठ, फोडणीचा डबा, मीठ, कांदे, बटाटे, पुरी व भाजी खायची असे ठरले. मग बाजारात जाऊन हवे ते सामान भरू असे निश्चित केले. आजोबा येताना हातात केळी व थोडे फणसाचे गरे घेऊन आले. मुलांची मज्जा झाली. आम्ही सगळे जेवण झाल्यावर बाहेर फिरायला व खरेदी करायला गेलो. गाडीत बसून हाम रस्त्यावर आलो. तिथे बरीच दुकानं होती. मी 1 महिन्याची सामुग्री खरेदी केली. पुन्हा पुन्हा यायला नको आणि शेजारच्यांना मागायला नको. तेथून आम्ही सर्व समुद्र किनाऱ्यावर गेलो. समुद्र आमच्या घरच्या मागच्या बाजूला 15 मिनिटावर होता पण सर्व खडकाळ किनारा होता. फक्त काही ठिकाणी रेती होती. त्यामुळे तेथे गावातले लोक सुद्धा अगदी तुरळक होते व पर्यटक तर बिलकुलच नव्हते. आम्ही थोडी हवा खाल्ली व पाण्यात पाय ओले केले. घरी येऊन जेवण करून थोडा वेळ TV बघून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सुद्धा कामवाल्या बाईचा काहीच पत्ता नव्हता. अंगणात तर इतका पाला पचोळा होता की तो झाडल्याशिवाय गत्यंतर नव्हते. मी ठरवले
आज हे सर्व स्वच्छ करायचेच, म्हणजे मुलांना समोर क्रिकेट, पकडापकडी काही खेळता येईल. घरातला खराटा शोधून मी झाडायला सुरुवात केली. पाल्याचे 2-3 ढीग झाले. आता त्याचे काय करायचे, फेकायचे कुठे? दोन्ही बाजूला घरं होती. मग मी ठरवले, मागे जाऊन त्याला आग लावून पेटवू, म्हणजे पाला हवेने पसरणार नाही. झाडत झाडत मी मागे गेले तर काय बघते, आमच्या बंगल्याच्या अगदी मागे एक पडके घर होते. ते सुद्धा 2 मजली, पूर्ण झिजलेले, खिडक्या तुटलेल्या, भिंतीमध्ये भगदाडे, वाळलेले गवत भिंतीतून बाहेर आलेले. खालच्या मजल्याचा मुख्य दरवाजा खचलेला व तो थोडा उघडा होता. मी त्या घराकडे बघून थबकले. उगाचच एक भीतीची लहर शरीरातून गेली. आपल्याच घरच्या कंपाऊंडमध्ये हे असे घर कसे? पुढचा बंगला बांधला तेव्हा हे मागचे जुने घर का नाही पाडले? हे भग्न अवशेष असेच का ठेवले? विचारांच्या नादात मी पाचोळा पेटवायचे विसरून गेले. मी त्या मागच्या घराकडे एक टक बघत राहिले. माझ्या तंद्रीतून थोड्या वेळाने भानावर आले व पाचोळा पेटवला. मी खाली वाकले तेव्हा उगीच मला कोणीतरी त्या घरातून पाहत आहे असे वाटत होते. मी पटकन वर पाहिले तर कोणीच नाही. मला भाग झाल्यासारखे वाटले. मी घाईघाईत घरात येऊन सगळ्यांना हा पूर्ण प्रकार सांगितला. सर्वजण कुतूहलाने मागे पाहायला आले. सगळ्यांना खरंच वाटत नव्हती की एवढी पडकी वास्तू आपल्या घरच्या मागे उभी आहे. रवी तर आतून घर बघूया या विचाराने घरच्या दरवाजापर्यंत पोचला, पण मी नाही असे जोरात ओरडले. का कोणास ठाऊक, मला मनातून एक संवेदना झाली की तिथे जाणे अनिष्ट आहे. रवीने टचकून माझ्याकडे बघितले. आपली आई इतक्या आवेशाने का ओरडली त्याला कळेना. बाकीचे काहीच बोलले नाही. आम्ही सर्व मौनेनेच परत बंगल्यात परतलो. प्रत्येकाच्या मनात विचार चालू होते. सासूबाईंच्या कपाळावर आठ्या होत्या. मनात पाल चुकचुकली होती, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. मी माझ्या कामाला लागले, पण त्या पडक्या घराचा विचार मनातून जाईना. मी 2 पोरांना दटावले. मागच्या पडक्या घरापाशी जायचे नाही का ते विचारायचे नाही. आजकालची पोरं अति हुशार. त्यांनी अगदी स्पष्ट विचारले, का त्यात भूत आहे का, आम्हाला पकडेल का? मी काहीच उत्तर देऊ शकले नाही. मी जरा दरडावून म्हटले, नाही म्हणजे नाही, का ला कधी कधी उत्तर नसतं, कळलं? 4-5 दिवसांनी एक 30शीतली बाई दारात घुटमळत होती. थांबू का जाऊ अशा काही अनिश्चित विचारात होती. तिला मी विचारले, काय पाहिजे? तर ती 2 मिनिटं काहीच बोलली नाही. मग म्हणाली, शेजारच्या सानेबाईंनी पाठवले आहे घरकामासाठी. मी तिला आत घेतले व तिचे नाव वगैरे जुजबी सवाल केल्यावर धुणं भांडी, झाडू पोचा, अंगण झाडणे या कामासाठी ठेवायचे असे ठरवले. पैशाचे ठरवल्यावर तिने एक अट ठेवली, मी घरच्या मागे हौदावर धुणे भांडी करणार नाही, घरातल्या बाथरूममध्येच करणार. मी का विचारले तर तिने बावरल्यासारखे केले. मी जाते असे काही म्हणू लागली. मला तर घरातले बाथरूम खराब करायला बिलकुल आवडत नाही, पण आपला अडला नारायण. मी पटकन चालेल असे म्हटले. मुलांची शाळा उघडायला वेळ होता. शाळेसाठी रोज रत्नागिरीला जावे लागणार होते. रिक्षा किंवा अपडाऊन करणारे ॲपे लावायचे ठरले. शाळा चांगली होती. दोघांची ॲडमिशन झाली होती. आमचे एक प्रश्न सुटत होते. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हा बॅगा रिकाम्या करून कपाटात कपडे ठेवायला गेले तर कपाटात बरेच कपडे पडले होते. काही साड्या, काही पुरुषांचे कपडे. श्वेता रवीच्या खोलीत सुद्धा एक 15-16 वर्षाच्या मुलीचे ड्रेस कपाटात होते. काही पुस्तके सुद्धा होती. आपल्या आधी इथे राहिलेली लोक एवढ्या घाईघाईत घर सोडून का बरं गेले असतील असे कुविचार माझ्या मनात रेंगाळायला लागले. आमची कामवाली मंगल हळूहळू रडायला लागली. पण ती मधूनच म्हणायची, तुम्ही हा बंगला का घेतलात? दुसरा बघा, गावच्या पुढच्या बाजूला काही रिकामे बंगले आहेत. तिला ह्या बंगल्याशी काय प्रॉब्लेम आहे कळत नव्हते. तिला तर उलट शेजारी असलेल्या बंगल्यात काम करायला सगळ्यात सोपं. मग खोट कुठे होती? आमचे रोजचे रुटीन थोडेसे बसत होते तर एक नवीन गोष्ट घडायला सुरुवात झाली. कधी आजोबांची काठी जागेवर नसायची तर घरातल्या किल्ल्या स्टँडवर नसायच्या. यांचा आरडाओरड मुलांनी गाडीच्या किल्ल्यांना हात का लावला म्हणून. ती दोघं म्हणायची, बाबा आम्ही कशाला घेऊ, आम्हाला थोडी गाडी चालवता येते. माझा नेमका गॅस लायटर मिळायचा नाही. सासूबाईंच्या कवळीचा डबा हरवायचा. प्रत्येकाची चिडचिड. काय होते काहीच कळायचं नाही. दिवस सुरू झाला की वस्तू शोधण्यात वेळ जायचा.
एकमेकांवर वैतागायचो. शेवटी त्या मंगलवर सगळे बरसायचे. तिनेच झाडताना पुसताना सगळं हलवलं असणार असे तिलाच दोष द्यायचे. ती बिचारी कळवळीने सांगायची, नाही बाई, मी कशाला उगीच हात लावू. रोजची ही कटकट असायची. मी यांना रात्री एकदा सहज म्हटलं, इथे भूतभीत तर नाही ना. यांनी तर मला वेड्यातच काढले. 21व्या शतकात तुझ्यासारखी एवढी शिकलेली बाई असं काहीतरी तर्क काढते, उगीच डोक्यात खूळ घेतेस वगैरे वगैरे. बरंच बोलले, झोप आता असे म्हणून स्वतःच झोपून गेले. पण मी आपली टक्क जागी. रात्री मला कसला तरी आवाज यायला लागला. कसला आहे म्हणून मी माझे कान अजून तीक्ष्ण केले तर खाली स्वयंपाकघरात कोणीतरी खुडबुड करतंय असे मला वाटले. बहुतेक अण्णा पाणी प्यायला आले असतील असे मला वाटले. तरी मला झोप यायला तयार नव्हती. शेवटी मनाचा हिया करून उठले. हळूच दार उघडले व बाहेर बघितले. पॅसेजमध्ये काळोख होता. माझी एकट्याने खाली जायची हिंमत होईना. यांना उठवले तर रोष पत्करावा लागेल. काय करावे कळेना. दाराची फट अजून थोडी उघडली आणि मान बाहेर काढली तर बाहेर एक आकृती उभी. मी इतकी डचकले, किंचाळायच्या आतच कळले की ते अण्णा आहेत. त्यांना मी दबल्या आवाजात विचारले, तुम्ही इतक्या रात्री कशाला उठला? त्यावर ते म्हणाले, अगं गरमीने मला झोप येत नव्हती. मग मी किचनमधून आवाज ऐकला. मला वाटले तूच उठली असशील, जरा खाली जाऊन पाणी प्यावे. पण तू तर इथेच. मग खाली कोण आहे मला पण कळेना. आम्ही दोघांनी खाली जाऊन बघून येऊ असे ठरवले. चोर तर नसेल, पण तो येणार कुठून? मी अण्णांना दबक्या आवाजात त्यांची काठी घ्यायला सांगितली. आम्ही दोघे किचनच्या बाहेर उभे राहिलो. मग मी पटकन दिवा लावला व चोराला रंगे हात पकडायचे म्हणून काठीने मारायच्या पवित्र्यात आत घुसलो. बघतो तर आत कोणीच नाही. खिडक्या बंद, मागचा दरवाजा बंद, फ्रीजच्या मागे, टेबलाच्या खाली सगळीकडे बघितले, कोणीच नव्हते. हॉलचा मेन डोर चेक केला, तिथे सर्व ठीक. मग आवाज कोणी केला काहीच कळेना. पाणी पिऊन परत झोपायला गेलो. माझी शंका बळावत चालली होती. रोज रात्री काहीतरी विचित्र आवाज ऐकू यायचे. कुठे दार उघडायचा आवाज, तर कुठे कपाट उघडायचा आवाज, तर कधी भांड्यांचे, तर कधी काहीतरी सरकवल्याचे. मी ठरवले, उद्या आपण काम झाल्यावर शेजारच्या सानेबाईकडे जाऊ, जरा चौकशी करून येऊ. दुपारची कामं झाल्यावर मी शेजारी गेले. सानेबाई घरीच होत्या. त्यांनी स्मित करून आत घेतले. माझ्या चेहऱ्याकडे पाहून त्यांनी काहीसे अंदाज केला. मी काही बोलायच्या आतच त्या म्हणाल्या, चहा घेणार का? मी बरं चालेल असे म्हटले. कशी सुरुवात करावी काही कळेना. पण मग त्यांना स्पष्टच विचारले, आमच्या बंगल्यात काही आहे का? त्यावर त्या का काही घडलं का असे विचारले. मग मी या थोड्या दिवसातले आम्हाला आलेले एक एक विचित्र अनुभव सांगितले. माझी दुसरी शंका, हे मागचे घर कोणाचे? आजींनी थोडा विचार केला. मग म्हणाल्या, मला वाटलेच तुम्ही मला विचारायला येणार म्हणून. त्या मागच्या घरचा फार मोठा इतिहास आहे असं त्या म्हणाला. माझ्या आजीने मला सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगते. आमचे घराणे कित्येक वर्षापासून येथेच राहत आहे. शेजारची सगळी कथा माहीत आहे. पहिला फक्त तो मागचा वाडा होता. त्यात राळे नावाचे कुटुंब राहायचे. खूप मोठे प्रस्थ होते. नारळ व सुपारीच्या बागा. 4 पिढ्या आधी तेथे खूप रेलचेल होती. माणसांनी घर अगदी भरून गेले होते. एकत्र कुटुंब पद्धती होती. 2-3 जावा व त्यांची भरपूर मुलं. घरची बागायती जमीन, दुकाने, संतती व संपत्तीने भरून गेलेलं घर होतं. घरात 8 मुलं होती. 5 मुलगे व 3 मुली. सगळ्यात मोठा श्याम 14 वर्षाचा होता. त्याचे लग्न करून दिले होते. त्याची बायको गंगाबाई ही 9 वर्षाची होती. ती शेजारच्याच गावातली केली होती. घरातली सर्व मुलं अंगणात किंवा मागच्या पायवाटाने समुद्र किनाऱ्यावर खेळायची. एकदा दुर्घटना झाली. श्याम पोहायला गेला असताना समुद्रात खेचला गेला. त्याच्याबरोबरची धाकटी भावंडे त्याला वाचू शकली नाही. त्याचे प्रेत 2 दिवसांनी मिळाले. पूर्ण वासे गावात शोक पसरला. त्याची 9 वर्षाची बायको विधवा झाली. मग तर तिचे हाल चालू झाले. तिला पांढऱ्या पायाची, कुलक्षणी काय काय म्हणू लागले. गंगाला माडीवर मागच्या बाजूच्या खोलीत ठेवण्यात आले. तिला खाली मुलांमध्ये खेळायला नाही, स्वयंपाकघरात नाही व कोणाच्या दृष्टीसही पडू देत नसत. एक गेरू वस्त्रात पूर्ण चकोट केलेलं, एकही अलंकार नाही, काही नाही.
फक्त तिचा पांढरा फिकट निस्तेज चेहरा दिसायचा. त्या कोवळ्या पोरीची खूप दैना झाली. तिला आपल्या संगी हे काय होते काहीच कळत नव्हतं. नवरा मेला म्हणून तिला असे एक वस्त्र अलंकार रहित असे ओरबाडलेले राहावे लागत होते. ती तिच्या खोलीतून खाली पळून यायची. तिला मुलांमध्ये खेळावेसे वाटे, खाली सगळ्यांमध्ये राहावे वाटे, पण तिला पकडून परत खोलीत आणत असत. तिला मग खोलीत कोणणे हा एकच उपाय राहिला होता. घरच्या मोठ्या बायका तिला 2 वेळेचे खायला आणून देत. ती बिचारी लहान पोर रोज दारावर थाप मारायची. काकू मला बाहेर येऊ द्या, मला दार उघडा. रोज बिचारी रडून रडून दमून झोपून जायची. तिला सकाळी उजेडाच्या आत 4 वाजता दार उघडून उठवले जायचे. रोजचे विधी उरकून खालच्या विहिरीपाशी गार पाण्याने अंघोळ करायला लावायचे. सगळी पुरुष मंडळी उठायच्या आत तिला तिचा नेम करून दिला होता. घरातल्या सगळ्यात वयस्कर काकू, नानी हे सर्व तिच्याकडून करून घेत असत. तिला खोलीवर कोणीही भेटायला येत नव्हते. तिला एक लाकडी देवघर दिले होते. त्यात रामाची, गणपतीची मूर्ती, शंकराची पिंड असे 3-4 देव होते. नानी तिला म्हणायची, देवपूजा कर, देवाची पुस्तकं वाच, तुझे मन रमेल. पण एका म्हाताऱ्या बाईला सांगण्यात व एका अल्लड पोरीला सांगण्यात खूप फरक होता. त्या पोरीने काहीच सुख उपभोगले नव्हते. कशाची हाऊस नाही न मौज नाही. तिच्या मनात चीड व राग होता. तिच्या नशिबी हा वनवास का? तिची या सगळ्यात काय चूक आहे? तिला ही अघोरी शिक्षा का? तिच्या मनात केवढे प्रश्न होते. तिने आयुष्यभर देवपूजा करायची. तिच्या प्रश्नांना कोणीच उत्तर देऊ शकत नव्हते. तिने रागारागात सर्व देव खिडकीतून बाहेर फेकून दिले. तिला वाटे, काय केले देवाने माझ्यासाठी? ऐन तारुण्यात नवरा गेला आणि आता हे बंदिवासाचे जीवन. तिला खिडकीतून फक्त मागची परसबाजू व दूरचा समुद्र दिसायचा. 1-2 वर्षात गंगा शहाणी झाली. तिला काही दिवसासाठी माहेरी पाठवण्यात आले. तिथे ती खूप खुश होती. आईची माया, घरच्या सर्व लोकांमध्ये ती रमून गेली. तिची भावंडे मोठी होऊन लग्न झालेली दिसली. भाऊ, भाऊजया, बहिणी, त्यांचे नवरे तिला त्यांचे सुख पाहून मनात असूया होऊ लागली. सगळ्या जणी कशा छान छान नटलेल्या. हातात सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, काचेच्या बांगड्या, गळ्यात 2-3 हार, मंगळसूत्र, कानात मोठे जुबे, वेल, नाकात नथ, पायात पैंजण, रंगबेरंगी काठापदराच्या 9वारी साड्या, कपाळावर लाल चुटूक कुंकू. काय सुंदर दिसायच्या त्या सुहासिनी. तिला त्यांच्या पुढे लाज वाटायची. ती एकटीच बेरंग वृक्ष दिसायची. हळूहळू तिच्या मनातली कळी उमलू लागली. तिला पण वाटे त्यांच्यासारखं नटावे, फुगडी खेळावी, कानगोष्टी खेळावे. पण तिच्याकडे आजीचे व आईचे बारीक लक्ष होते. तिला बघून आईच्या डोळ्यात नेहमी अश्रू भरायचे. माझ्या गंगेच्या नशिबी हा वनवास का? असा प्रश्न ती देवाला विचारायची. गंगाने एकदा नजर चुकवून आपल्या भाऊजाईच्या बांगड्या चोरल्या आणि आपल्या खोलीत येऊन आरशासमोर हातवारे करत बघत बसली. किती दिवसांनी तिने त्या घातल्या होत्या. त्यांचा मंजूळ आवाज तिला खूप आवडत होता. तिला त्यांच्याकडे बघून खूप मजा वाटत होती. लहान मुलाला नवीन खेळणे मिळावे तशी ती त्याच्यात गर्क झाली. पण तेवढ्यात तिच्या आजीने खोलीत डोकावले. बस, आजीने अख्खं घर डोक्यावर घेतलं. पोरीची लक्षणं ठीक नाहीत. आज काय बांगड्या, उद्या काही दुसरे. ही अवदसा तर आपलं नाकच कापेल. हिला इथे ठेवण्यात काही अर्थ नाही. एक जळता खोलीत आहे ही. असे सर्व ओढून आजीने थैथयाट केला. मग घरातल्या मोठ्यांची बैठक झाली. त्यात असे ठरले, गंगेला आपल्या सासरी पाठवलेले बरे. आपल्यावर तिची जबाबदारी नको व उद्या आपले नाव बदनाम व्हायला नको. जिथे दिली तिथे मेली असंच समजायचं. गंगाच्या आईने हंबरडा फोडला. पण तिचे कोण ऐकणार? गंगा तर खूप कावरीबावरी झाली. पुन्हा आपल्या एकलकोंड्या खोलीत जायच्या विचाराने तिचे मन कासवीत झाले. तिने आजी, मोठे काका, बाबा सर्वांना रडून रडून सांगितले, शपथ मी परत कधीच असं करणार नाही. मला परत पाठवू नका. पण सगळ्यांनी कानावर हात ठेवले. 2-3 दिवसातच तिची रवानगी सासरी करण्यात आली. तिथे तिचे विचित्र नजरेने स्वागत करण्यात आले. परत तिची खोली उघडण्यात आली. तिने जशी सोडली होती तशीच. खोलीत एक सतरंजी, एक पांघरूण, तांब्या पेला, भिंतीतल्या कप्प्यात काही जुनी देवाची पुस्तके, देवघर ज्याच्यात देव नव्हते, कोपऱ्यात मोरी, त्यात एक भरलेली बादली व भांडे,
एका दांड्यावर एक जुनी साडी अंग पुसण्यासाठी, खिडकी उघडून तिची वाट बघणारा फक्त अथांग सागर. गंगाला तिच्या नशिबात यायच्या व्यतिरिक्त काहीच नाही हे कळून चुकलं होतं. ती एकदम गप्प झाली होती. घरातल्या मोठ्या गोष्टींची खबर नानी तिला देत असत. आज कोणाचे लग्न, कोणाचे डोहाळ जेवण, नवीन पै पाहुणा, कोणी आलं गेलं वगैरे. ती परत आल्यावर 6 महिन्यातच तिच्या धाकट्या जावेला मुलगा झाला. घरात खूप रेलचेल वाढली होती. नानी सुद्धा घाईत असे. आज म्हणे खूप मोठा घरात कार्यक्रम आहे. बाळाचे बारसे होते. श्याम गेल्यामुळे आता हाच घरातला पहिला नातू जन्माला होता. गावातली बरीच लोक व नातेवाईक मंडळींना आमंत्रण देण्यात आले होते. गंगाला पण खूप उत्सुकता लागली होती. तिला एकदा त्या तान्ह्या मुलाला बघायचे होते, आपल्या हातात घ्यायचे होते. तिने नानीजवळ तगादा लावला, मला फक्त एकदा त्याला बघू दे. मला त्याचे लाड करायचे आहेत. माझ्या छातीशी लावायचे आहे. त्यातच मला समाधान आहे. मला तर आई होण्याचे सुख कधीच मिळणार नाही. माझी फक्त एवढी इच्छा पूर्ण करा. नानीने तर तिथेच साफ नाही म्हणून सांगितले. भलतं सलतं बोलू नकोस व विचार पण करू नकोस. मुलावर तुझी छाया पडणे पण अपशकुन मानला जातो. तुला सर्वांमध्ये खाली येणे दूरच राहिले. तिने खूप विनवणी केली. काकू, सासूबाई कोणालाही सांगून एकदा आपली ही विनंती मान्य करतील अशी तिची खोटी आशा होती. तिला कोंडून नानी निघून गेली. हिने बराच वेळ दारावर थापा मारल्या. घरात एवढे लोक आहेत, कोणीतरी तिला दार उघडेल असे तिला वाटत होते. मला दार उघडा ना काकू, मला दार उघडा ना. पण कोणीच दखल घेतली नाही. शेवटी ती हताश झाली. उद्विग्न होऊन तिला आपल्या लाचार, लाजीरवाण्या व केविलवाण्या आयुष्याचा तिटकारा आला. तिने रडत रडतच त्या जुन्या नऊवारी साडीला फाडून दोर केला. घरच्या वासांना अडकवला व पायाखाली ते देवघर घेतले व आपली प्राण ज्योत संपवली. एका अतृप्त आयुष्याचा अंत झाला. एका लाजीरवाण्या, अडगळीत, क्रियाशून्य व बंदिस्त आयुष्याचा अंत झाला. तिच्या तिरडीवर कोणी रडलं नाही. फक्त एक नानी सोडली तर सर्वांना ती गेल्याचे हायसे वाटले. चला, एक जबाबदारी मिटली असेच सगळ्यांना वाटले. त्या खोलीला कायमचे टाळे लागले. पण पुढे काय वाढून ठेवले होते कोणाला माहीत नव्हते. त्या घराण्याला नजर लागली का गंगाचा अतृप्त आत्मा तिच्यावर झालेल्या अन्यायाचे पडसाद उमटवत होता कोण जाणे. गंगा गेल्यावर 1.5 महिन्याने रोज रात्री तिच्या खोलीच्या आतून दारावर थाप मारून आवाज ऐकून येईल, मला दार उघडा ना काकू, मला दार उघडा. घरातली सगळी लोक घाबरून गेली. भूताखेत्याचा प्रकार समजून सगळे परेशान झाले. गावातल्या मांत्रिकाला बोलवून घेतले. त्यांना दुसरा काहीच उपाय सुचेना. त्याने दारावर मंत्र, दोरे व काही अक्षरं काढली व आता बलात् टळेल असे सांगितले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिने स्वतःचे प्राण मध्यरात्री घेतल्याने रोज मध्यरात्री ते सकाळी 4 पर्यंत थोड्या थोड्या वेळाने अंतराने तिचे अगतिक व केविलवाणी बोल ऐकू यायचे. घरातल्या सर्व लोकांनी भीतीने वरचा मजला वर्ज केला. वर कोणाचेच जायचे धाडस होईना. काही काम असेलच तर भर दुपारी पटकन जाऊन करून येत असत. गावात सर्वत्र बातमी पसरली. पहिले सगळे कुतूहलाने व खरे खोटं काय पडताळण्यासाठी यायचे. पण नंतर गावातली लोक त्या घरावरून जाणे सुद्धा टाळायचे. मग हळूहळू घरातली मोठी मंडळी आजारी पडू लागली. धंदा मंद झाला. पुढे कर्जबाजारीपणा आला. घरातले तरुण आपापल्या बायका पोरांना घेऊन शहराकडे वळाले. सगळे कुटुंब विखरून गेले. मोठे काका वारले. मग तर सगळे आपापले थोडेफार हिस्से घेऊन निघून गेले. बघता बघता सगळं संपत्ती व संततीने भरलेले घर उद्ध्वस्त झालं. ती वास्तू कोणीही विकत घ्यायला तयार नव्हतं. दुर्लक्षाने घर जीर्ण झालं. मोठ्या काकांच्या नातवाला ते घर हिश्श्यात आलं. पण तो या गावात कधीच आला नाही. त्याचा मुलगा 5-7 वर्षापूर्वी येथे बंगला बांधायचा अशा विचाराने आला. तो नवीन पिढीचा. त्याला त्याच्या वाडवडिलांनी सांगितलेल्या गोष्टी खोट्या वाटल्या. त्याने ही जुनी वास्तू पाडून नवीन मोठा बंगला बांधायचे ठरवले. पण इथले मजूर कोणीच तयार होईना. मग त्याने शहरातून काही मजूर आणले. पण त्या घरात त्यांना इतके विचित्र अनुभव आले की त्या वास्तूत पाऊल ठेवायला कोणीच तयार होईना. त्याने चिडून या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा असे ठरवले. एके रात्री
तो कॉन्ट्रॅक्टर व काही मजूर मध्यरात्री वर जाऊन खरं काय खोटं काय बघून यायचं असं ठरवलं. सगळे 12 वाजता हातात काठ्या घेऊन जिन्याने हळूहळू वर चढायला लागले. वर तर पूर्ण अंधार होता. टॉर्चच्या प्रकाशात जे दिसेल तसे पुढे पुढे सरकत त्या बंद खोलीपाशी आले. सगळ्यांची छाती धडधडत होती. निशब्द शांतता पसरली होती. फक्त थंडगार हवेचा बारीक फटीतून व फुटक्या खिडकीतून सू सू आवाज ऐकू येत होता. सगळ्यांना भीतीने घाम फुटला होता. पण अभिजित राळे खोटे अवसान आणून, बघा काहीच नाही, उगीच तुम्ही लोक घाबरता. तो पुढे काही बोलायच्या आत त्याच्या ध्यानीमनी नसताना अचानक दारावर थाप वाजला. सगळे डचकले. खोलीच्या आतून एका बाईचा आवाज ऐकू आला. दार उघडा ना काकू, मला दार उघडा ना. ते ऐकून सगळ्यांची बोबडी वळाली. एकच तारांबळ उडाली. सगळे जिन्याच्या वाटेने धावत सुटले. एकतर अंधार, त्यात भीतीने कापरं भरलेलं. टॉर्च व काठ्या कधी हातातून गळून पडल्या कळलेच नाही. आपापला जीव वाचवावा एवढेच समजत होते. जिन्यातून येताना काहीच न दिसल्याने थेट खालच्या पायरीपर्यंत घरंगळत पोचले. तसेच लंगडत लंगडत रस्त्यावर पळत सुटले. जान बच्ची लाखो पाय अशीच गत झाली. अभिजितला सुद्धा मानसिक व लागल्याने शारीरिक धक्का बसला. पण वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकलेल्या गोष्टी खऱ्या होत्या हे त्याने स्व अनुभवाने जाणले. पुढे त्यांनी त्या घराला हात लावायचा नादच सोडला. पुढच्या बाजूला खूप मोठी सुपारी व माडाची बाग होती. ती त्याने कापून टाकली व एक छोटे 3 खोल्यावर 3 खोल्या खाली असे घर बांधले. तो फक्त 2-3 वेळेस घरात राहिला असावा. मग त्याने हे घर बँकेला भाड्याने दिले. एवढे सांगून सानेबाईंनी एक उसासा घेतला. परत पुढे म्हणाल्या, मागच्या वर्षी तुमच्यासारखे एक कुटुंब राहायला आले होते. त्यांना एक 15-16 वर्षाची मुलगी होती. ती खूप आजारी पडली. सगळे इलाज करून थकले. त्यांना सुद्धा त्या घरात विचित्र अनुभव आले. एके रात्री त्यांना तिघांना काहीतरी दिसले म्हणे. ते तसेच घरातोरात बॅगा भरून गाडी काढून निघून गेले. परत सामानासाठी सुद्धा आले नाहीत. आता मला त्या वेल फर्निश घराचे गौड बंगाल काय आहे ते समजले. मी सुन्न होऊन बसले. सानेबाई माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, कुलकर्णीबाई एवढं काही घाबरू नका. आपण मागच्या घरात जायचे नाही म्हणजे झाले. जे काही तिथे आहे त्याला राहू द्यायचे, म्हणजे ते आपल्याला त्रास देणार नाही. या सर्व बोलायच्या गोष्टी होत्या. मला माहीत होतं ते एवढं सोपं नव्हतं. मी त्यांचा निरोप घेतला व खरं काय ते सांगितल्याबद्दल त्यांचे आभार मानले. एवढी विलक्षण गोष्ट ऐकून माझ्या डोक्यातून ती गंगा जाईना असं वाटत होतं. हे सर्व हल्लीच घडलं की काय. मी परत घरी आले. माझा फिका पडलेला चेहरा बघून सासूबाईंनी लगेच ओळखले. काहीतरी गोम आहे असे. मी आई अण्णांना सानेबाईंनी सांगितलेली सगळी कथा सांगितली. त्यांना पण खूप आश्चर्य वाटले. ते दोघंही ताबडतोब घर सोडून देऊ म्हणजे आपल्याला मागे कटकट नको असं म्हणाले. यावर आमचे एकमत झाले. हे आल्यावर निर्णय घेऊ असं ठरले. रात्री जेवण झाल्यावर आम्ही सर्व हॉलमध्ये बसलो व ह्यांना सुद्धा हे सर्व हकीकत सांगितली. यांनी तर चक्क कमकुवत मनाचे खेळ व थोतांड कथा असे म्हणून आमचा प्रस्ताव धुडकावून लावला. कोठेही जायचं नाही. काय होतंय, कुठलं भूत खातंय बघू. आम्हालाच उलट दटावले. काहीतरी डोक्यात घ्यायचे. कोकण म्हटले की भूताच्या कथा आल्याच. इकडचे शेंबडे पोर सुद्धा तुम्हाला 1-2 कथा सांगेल असे आम्हाला हिणवले. हिचे तर डोके 1 ट्रॅक चालते. आई अण्णा तुम्ही सुद्धा हिला साथ देताय. सासू सासऱ्यांना फैल्यावर घेतले. परत आपलं रुटीन सुरू झाले. एके दिवशी श्वेता व रवी अंगणात क्रिकेट खेळत होती. तर रवीने बॉल जोरात मारला. तो नेमका मागच्या बाजूच्या घराजवळ पडला. श्वेता त्याला म्हणाली, तूच एवढ्या जोरात मारलास, आता तूच आण. रवी बॅट घेऊन मागच्या गवतात शोधायला गेला. खूप शोधला पण सापडला नाही. संध्याकाळचे 7-7:30 वाजले. ते दोघे घरात आले नाहीत म्हणून मी बाहेर बघायला गेले. तर बाहेर फक्त श्वेता पायरीवर बसलेली. तिला विचारले, काय ग रवी कुठे आहे? ती म्हणाली, मागे बॉल शोधतोय. माझ्या पोटात धस्स झालं. मी तशीच मागच्या बाजूला पळाली. रवीला हाका मारल्या, तो कुठेच नव्हता. मग लक्षात आले तर मागच्या घरच्या दारापाशी रवी बेशुद्ध पडले. मी पुढे येऊन त्याला लगेच जवळ घेतले व श्वेताला ओरडून बाबांना पटकन पाठव असं सांगितले.
हे पळत आले व रवीला उचलून घरात आणले. त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले, पहारा घातला. मग तो 15-20 मिनिटांनी शुद्धीवर आला. त्याला आपण कुठे पडलो, कसे पडलो काहीच आठवत नव्हते. आम्ही जास्त खोलात विचारपूस केली नाही. रात्रीची जेवणं झाली व झोपी गेलो. रात्री आमच्या बेडरूमच्या दारावर थाप ऐकू आली. आई बाबा, आई बाबा. आम्ही ताडकन उठलो व दार उघडून बघतो तर श्वेता. रवी कसे तरीच करतोय बघा ना. आम्ही रवीला बघायला गेलो. रवी तापाने फणफणला होता, तोंडाने कणत होता व मानेला झटके देत होता. तो डोळे वर जाऊन फक्त अर्ध उघड्या डोळ्यातून पांढरी बुबळं दिसत होती. आम्ही ताबडतोब त्याला तापाची गोळी दिली व फ्रीजमधून बर्फ काढून थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवल्या. आमच्या गडबडीने आजी आजोबा सुद्धा उठले. हळूहळू ताप ओसरला व पहाटे 5 वाजता त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी तो थकला होता, पण रात्र झाल्यावर परत आदल्या दिवशी सारखेच झाले. मग मात्र आम्ही घाबरलो. गावातले गोरे डॉक्टर यांना बोलवले. त्यांनी काही औषधं दिली व बरा होईल, घाबरू नका असा दिलासा दिला. दिवसभर तो औषधाने बरा असायचा, पण रात्री परत तेच. 8 दिवस झाले तरी फरक पडत नव्हता. आम्ही सर्व परेशान झालो. त्याला रत्नागिरीला किंवा जवळच्या शहराच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे असे विचार आमच्या मनात येऊ लागले. आमच्या मंगलचे तर वेगळेच. नाही बाई, हे बाहेरचे हाय, औषधीचा काय बी उपयोग नाही. माझ्या मनात पाल चुकचुकली. 2-3 दवाखाने होऊन सुद्धा काहीच गुण नव्हता. पोरगा बारीक बारीक झाला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं झाली होती. आता तर तो बेडरूममधनं बाहेर येत नव्हता. त्याच्याकडे बघून माझ्या जीवाची तगमग होत होती. काय केल्याने माझे मूल बरे होईल कळत नव्हते. त्याच्या आजाराने पूर्ण घर उदास झाले होते. आजीचे पूजापाठ जरा जास्तीच चालू होते. आजोबा त्याच्याजवळ गोष्टी सांगत बसत. श्वेता त्याच्याशी खेळे व त्याला हवं नको बघे. यांचे ऑफिस चालूच होते. माझं डोकं तर नाना विचारांनी वेडं झालं होतं. गंगाचा तर हा असर नसेल, मग त्यावर काय इलाज? मांत्रिक का तांत्रिक, गंडे का दोरे, होम हवन का शांती, काय केल्याने तो बरा होईल काहीच कळत नव्हते. विचार डोक्यात थैमान घालत होते. कसेही करून या गंगा नावाच्या बाधापासून सुटका करायची होती. आमचे आराध्य दैवत म्हणजे श्री साईबाबा. त्यांची उदी रवीला रोज लावत होते व प्यायला देत होते. म्हणूनच काय तो तग धरून होता. मला तर त्या गंगेचा खूप राग येत होता. तिने असे का करावे? तिच्यावर झालेल्या अन्यायाचा राग तिने निष्पाप मुलांवर, माणसांवर का काढावा? त्यात तिला काय आनंद मिळतो? तिचा त्याच्यात काय फायदा आहे? अशाने ती थोडी मुक्त होणार होती. माझ्या विचारांची दोरी पुढे पुढे जात होती. मी साईबाबांच्या फोटोसमोर उभी राहिले व ते काही प्रेरणा किंवा काही सल्ला देतील या आशेने त्यांच्याकडे एकटक बघत होते. एकदम मला काही सुचले व मनोमनी मी निश्चय केला. पटापट रात्रीची जेवणं आटोपली. रवीला थोडी झोप लागली होती. स्ट्रॉंग अँटीबायोटिकने तो गळून गेला होता व मधून मधून ग्लानीने झोपत होता. त्याच्या निरागस चेहऱ्यावरून हात फिरवला व त्याला जवळ घेतले. 10:30 वाजेपर्यंत सासू सासरे व श्वेता झोपायला गेले. हे हॉलमध्ये टीव्हीवरच्या बातम्या बघत होते. रात्रीचे 11:30-12 वाजले होते. मी स्वयंपाकघरातले सर्व आवरले. मग देवघरातले कुंकू, वणीचे व साईबाबांची उदी घेऊन हॉलमध्ये आले. मी खोलीत येताच यांनी माझ्याकडे चमकून बघितले. मी साईबाबांच्या फोटोसमोर उभी राहिले व सप्तशृंगी मातेचे कुंकू टिळकासारखे उभे माझ्या माथी लावले. मग पूर्ण शरीराला साईबाबांची उदी लावली. माझ्याकडे बघून हे घाबरून गेले. मी काहीतरी विपरीत करायला निघाले हे त्यांनी ओळखले. तू हे काय करतेस? माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. निर्धाराची, निश्चयाची, लढा देण्याची. जसा एक शूरवीर जिंकू किंवा मरू या हेतूनेच तलवार हातात घेऊन रणांगणात उतरतो तसाच. तुझा काय विचार आहे? ते शंकेने घाबरून गेले. मला कोणीच आता अडवू शकणार नाही. ही लढाई एक आईची आहे. सज्जन विरुद्ध दुर्जन, सात्विक विरुद्ध ओंगळ, सत आत्मा विरुद्ध दुरात्मा. मी मागच्या घरात जाणार आहे. मला एकदाचा सोक्ष लावायचा आहे. मला एक उपाय करून बघायचा आहे. तुम्ही थांबा. मला काही झाले तर तुम्ही मुलांना व सासू सासऱ्यांना सांभाळाल. मी हा वसा हाती घेतला आहे, तो सोडणार नाही. मी हा प्रयत्न करून बघणारच. यांनी माझ्या पवित्र्याकडे बघून जाणले की मी बदलणार नाही. ते म्हणाले, मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. मी पण येतो. काय होईल ते जाईल. आपण दोघे जाऊ.
मग मी यांना भस्मासारखी उदी लावली. त्यांनी हातात टॉर्च घेतला व सासऱ्यांची काठी शोधू लागले. मी स्वयंपाकघरात जाऊन बत्ताच घेऊन आले. त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. माझ्यावर विश्वास ठेवा एवढंच मी म्हटलं. घराला कडी लावून आम्ही अंधारात मागच्या घराकडे वळलो. यांनी माझा हात घट्ट पकडला व आम्ही एका अजब, अनाकलनीय, अद्भुत शत्रूला सामोरे जायला निघालो. रात्रीच्या चांदण्यात मागचे पडके घर गूढ व भीतीदायक वाटत होते. टॉर्चच्या प्रकाशात त्या मोडक्या तुटक्या जिन्याने एक एक पायरीवर चढत होतो. नीरव शांतता आमच्या भीतीत भर पाडत होती. वाईट विचार मनात येत होते. ते घालवण्यासाठी मी मोठ्याने साईबाबांचे नाव घेत होते. मोठ्याने बोलल्याने दुसरा कुठलाच आवाज येऊ नये हा हेतू त्याच्या मागे होता. कारण की नुसत्या सुईच्या पडल्याच्या आवाजाने सुद्धा मला हार्ट अटॅक आला असता. माझा हात त्यांनी घट्ट पकडून ठेवला होता. ते गप्प होते. अखेर आम्ही वरच्या मजल्यावर पोचलो. रात्रीचे 12-12:30 वाजले असते. आम्ही हळूहळू एक एक खोली पार करत गंगाची खोली बघत होतो. सगळ्या खोल्या उघड्या होत्या. याचा अर्थ बंद असेल तीच गंगाची खोली असा अंदाज बांधला. पुढे पुढे सरकत होतो. टॉर्चच्या प्रकाशात ते घर आतून सुद्धा पूर्ण तुटलेले व फुटलेले दिसले. एवढे वर्ष ते उभे कसं होतं हेच एक मोठे आश्चर्य होते. वरचे छत कौलारू उडून गेले होते व मोठमोठाले भगदाडे पडले होते. चांदण्यांच्या प्रकाशात घरामध्ये एक निळसर गूढ रंग पसरला होता. शेवटी आम्ही गंगाच्या खोली बाहेर पोचलो. 2 पदरी दरवाजा होता. त्याला एक मोठे कुलूप लावले होते. आता पुढे काय करायचे हा विचार मनात चालूच होता. तेवढ्यात दारावर धाप वाजली. भीतीची थंडगार लहर शरीरामधून विजेसारखी गेली. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितले. त्यांचे डोळे माझ्यासारखेच विस्फारलेले दिसले. तेथून पळ काढावा अशी तीव्र इच्छा होत होती, पण तग धरून थांबलो. परत थाप ऐकू आली आणि एका मुलीचा आवाज आला, दार उघडा ना काकू, मला दार उघडा ना. यांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. काय करायचे? तेवढ्या दुसऱ्यांदा थाप वाजली, दार उघडा ना काकू. तिचे वाक्य संपायच्या आत मी मोठ्याने म्हणाले, थांब गंगा, बघ आत्ताच दार उघडते. मी यांना जोरात म्हटले, फोडा ते कुलूप. त्यांचा हात कातरला, पण माझ्या आवाजातला जरब व उतावीळ ऐकून त्यांनी बत्त्याने त्या कुलपावर जोरात घाव घातले. ते जुने गंजलेले कुलूप 2 घावातच निखळून पडले. कडी सुद्धा तुटली व दार उघडले गेले. त्याच्या पुढे जे घडले ते विलक्षण होते. आम्हाला काही कळण्याच्या आत दरवाजातून एक प्रकाशाचा वळवळता गोळा जोरात बाहेर पडला. त्याची शक्ती व फोर्स एवढा होता की तो जोरात बाहेर पडताना आम्ही दोघे मागे फेकले गेलो. मी दाराच्या एका बाजूला व ते एका बाजूला. तो गोळा सरळ उघड्या छतातून कॉमेट सारखा आकाशात झेपावला व नाहीसा झाला. आम्ही दोघे धडपडत उठलो व खालच्या वाटेने धावत सुटलो. जेवढ्या जोरात जाता येईल तेवढ्या जोरात जीव घेऊन पळत सुटलो. घराची कडी उघडून हॉलमध्ये सोफ्यावर बदक्कन धापा टाकत बसलो. यांनी माझा हात सोडला नव्हता. मी तर एका पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या पानासारखी थरथरत होते. यांनी मला कवेत घट्ट पकडून ठेवले होते. आमचे दोघांचे श्वासोश्वास रेषच्या गुढासारखे पळत होते. आपण काय केलं? कुठल्या दिव्यात न गेलो? कसे परत आलो? डोक्यात विचारांचा गुंता झाला होता. 15-20 मिनिटांनी आम्ही भानावर आलो. मानसिक तणावाने मला रडू येऊ लागले. आपण एवढे धाडस करू शकलो हे एक मोठे आश्चर्य होते. आपण बरोबर केले की अजून वाईट केले काहीच कळत नव्हते. फक्त देवावरचा विश्वास आणि आपल्या विवेकाला पटले किंवा जे काही तर्कवितर्क काढले त्यामुळे असे हे जीवावरचे धाडस केले. जेव्हा मी साईबाबांच्या फोटोसमोर उभी होते, देवाला आळवणी करत होते, माझ्या रवीला कसेही कर, बरं कर, ही बला घालो, तेव्हा माझ्या मनात एक विचार घर करून गेला. गंगाने त्या खोलीच्या बंदिवासाला कंटाळून आपली कायमची सुटका करून घ्यायची म्हणून आत्महत्या केली होती. पण झाले उलटेच. तिचे नशीब इतके फुटके बत्तर की तिचा आत्मा त्याच खोलीत वर्षानुवर्षे कैद होऊन पडला. ज्याच्यापासून सुटका मिळावी म्हणून जीव घेतला तेथेच ती पिढ्यानपिढ्या त्या खोलीची बंधक बनून राहिली. म्हणून मला असे वाटले, आपण हिला सोडवलं तर
दार उघडून हिला मुक्ती दिली तर? हा माझा एक तर्क होता. तो मलाच एवढा पटला की वाटले एक प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे. म्हणून डोक्याला कफन बांधून मी हे मतिगुंग करणारे पाऊल उचलले. रवीसाठी हा प्रयोग करायचा निश्चय केला. आम्ही दोघे हॉलमध्ये तसेच बराच वेळ बसून होतो. झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. 5 वाजता मी तोंड धुवून चहा केला. मला खूप हलकं हलकं वाटत होतं. हे तर चहा घेताना सुद्धा आपल्याच विचारात होते. आम्ही काय बघितले, ते काय होते, त्याचे काय झाले, ते कुठे गेले, काहीच चर्चा केली नाही. 6:30 वाजता अचानक भूकंपासारखा व काहीतरी जोरात पडल्यासारखा आवाज झाला. आम्ही दोघे पटकन बाहेर गेलो तर मागच्या बाजूने आवाज येत होता. बघतो तर काय, मागचे पडके घर पूर्ण ढासळले होते. ते 2 मजली घर आता फक्त एक माती व कुजलेल्या लाकडांचा ढिगारा बनून राहिले होते. आवाजाने आजूबाजूच्या बंगल्यातले लोक सगळे पटापट उठून बघायला आले. त्या सर्वांना त्या घराचे गूढ रहस्य माहीत होते. त्यांना नवल वाटले की इतक्या वर्षांनी हे घर ऊन वारा पाऊस सहन करून आज एका झटक्यात अचानक कसे काय ढासळले. त्याला तोडण्याचे प्रयत्न सुद्धा विफल झाले होते. त्या घरातला आत्मा गेल्याने ते इतकी वर्ष तग धरून उभे असलेले घर जमीनदोस झाले. गावात सर्वत्र बातमी पसरली. सानेबाई स्वतः आमच्याकडे आल्या. त्यांना मी आदल्या रात्रीचा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी माझ्या धैर्याचे खूप कौतुक केले. त्यांनी मला जवळ घेतले व म्हणाल्या, वृंदा, तू एका पीडित स्त्रीला मुक्त केले आहेस. एका अतृप्त आत्म्याला शांती मिळवून दिली आहेस. इतक्या वर्षात कोणाला सुचले नाही व करण्याचे धाडस झाले नाही असे अद्वितीय धाडस तू केले आहेस. तो आत्मा तुझा सदैव ऋणी राहील. खूप पुण्याचे काम केलेस. देव तुझे नेहमी भलं करू. त्यांच्या डोळ्यात प्रेमाचे व कौतुकाचे अश्रू आले होते. सासू सासऱ्यांना आमचे अद्भुत धाडस ऐकून धक्काच बसला. हे भलतं सलतं धाडस केल्याबद्दल आमच्या दोघांची चांगली कान उघडणी केली. उद्या एकाचे 2 झाले असते म्हणजे त्यांच्या परवानगीशिवाय हे करणं चुकीचे होते. त्याचे परिणाम विपरीत सुद्धा होऊ शकले असते. श्री अभिजित राळे यांच्या कानावर बातमी पोचली. ते घाईघाईत स्वतः बंगल्यावर आले. त्यांनी मागची पडझड माणसे लावून स्वच्छ करून घेतली. या सगळ्या प्रकाराने ते बेहद खुश होते. आमच्या या धाडसाने त्यांच्या पूर्ण घराण्याला लागलेला कलंक नाहीसा झाला होता. त्यांच्या एका पूर्वजाला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळाली होती. त्यांनी समस्त राळे परिवारातर्फे आमचे आभार मानले. अजून बरंच काही आवेशाने म्हणाले. आता सगळं काही निवळलं आहे. जसे काळ्या विक्राळ ढगाने व्यापलेले आकाश पावसानंतर स्वच्छ शुभ्र साफ वाटते, तसंच सगळे आता शांत व सुंदर वाटत होते. श्वेता व रवीची शाळा सुरळीत चालू होती. यांच्या बँकेचे अजून 1-1.5 वर्ष बाकी आहे. पण आता काही घोर नाही. मागच्या पडक्या घराच्या जागेत श्री राणेंनी माळी लावून एक सुंदर फुलांची बाग तयार केली आहे. आमच्या सासूबाईंनी सुद्धा त्यात आवडीने थोड्या भाज्या व फळांची झाडे लावली आहेत. आमची मंगल तर अजून सुद्धा गावभर आमच्या साहसाच्या गोष्टी सांगून थकत नाही. मला स्वतःला एक मोठे समाधान वाटते की मी या जन्मात एका पीडित आत्म्याला मुक्ती देऊन सार्थक केले आणि पुढे त्या आत्म्यामुळे घडणारे वाईट परिणामापासून बऱ्याच लोकांचे नुकसान होण्यापासून वाचवले. माझ्या बाजूनी खुद्द श्री साईबाबा होते म्हणून हे सर्व शक्य झाले. देव तारी त्याला कोण मारी. बोला श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय हो.